न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा। न्यूट्रामला आवळा कॅन्डी, आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही। न्यूट्राम। अकोले तालुक्यातील एकल महिलांची दिवाळी गोड करण्यात आली। अकोले तालुक्यातील सौ या संस्थेच्या पुढाकारातून हा प्रयत्न करण्यात आला। तालुक्यातील अर्थवेद, ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था व कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण संस्था तसेच कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण संस्था सेवकांची कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी तसेच प्राध्यापक BM महाले प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील एकल महिलांना आज दिवाळी निमित्ताने किराणा व मिठाईचे वाटप करण्यात आले। तालुक्यातील एकल महिलांसाठी सौ ही संस्था सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवत असते। एकल महिलांसाठी आज किराणा व मिठाईचे वाटप करण्यात आल्याने या महिलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला। अर्थवेद पतसंस्थेचे प्राध्यापक चेअरमन BM महाले व इतर संस्थांचे पदाधिकारी यांच्या हस्ते ही भेट एकल महिलांना देण्यात आली। यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ व सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार शांताराम गजे, प्रकाश टाकळकर, अकोला तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवाजीराजे नेहे, खंडूबाबा वागचौरे, अमोल मुळे, किरण गजे, सुनील धुमाळ, माजी प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, KT मंडलिक, संजय कडलक, गोरक्षनाथ वागचौरे, प्राध्यापक नितीन आरोटे व सौ या संस्थेच्या अध्यक्षा प्रतिमा कुलकर्णी यावेळी उपस्थित होत्या। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सौ या संस्थेचे ललित छल्लारे, सुनील शेळके, संगीता साळवे, गीता आवारी, सीमा भागवत, वैशाली राजगुरू यांनी विशेष परिश्रम घेतले। या वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून आज एकल महिलांना ही दिवाळी गोड करण्यात आली। आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास। समारोप करण्यासाठी जेव्हा बोलवाल तेव्हा मी आज या कार्यक्रमाबाबत साधारण माझं असंच मत, महाले सर आणि त्यांच्या सहकार्याने हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्याबद्दल समाधान व्यक्त करायचं का असा कार्यक्रम घ्यावा लागतो याबद्दल खंत व्यक्त करायची। कारण आपण म्हणतो की आज आपण पाहतोय की आपला जो मध्यम वर्ग आहे हा अतिशय असंवेदनशील झाला आहे असं म्हटलं जातं। अशा पार्श्वभूमीवर आपल्या तालुक्याचा जर आढावा घेतला आपण 2-3 वर्षाचा की आपल्या इथं शिक्षक असतील किंवा अन्य मध्यम वर्गाने कोरोनामध्ये किंवा त्यानंतरही अतिशय संवेदनशीलता आपण काम केलेलं आहे। कोरोनामध्ये आपल्या शिक्षकांनी अनेक कुटुंबांना मदत केली, हॉस्पिटल सुगावला आपण अनेक रुग्णांची सोय केली। त्याच भावनेतनं महाले सर आणि त्यांच्या हे जे सर्व सहकार्य करतात ते की निश्चितच आपण ज्या वेळेला म्हणतो आपला तालुका चळवळीचा आहे, पण चळवळ म्हणजे केवळ आंदोलन नसतो, ते असं पर्कोलेट होत असतं। ही जी भावना आहे सरांनी जे सांगितलं, यांचं दुःख हा एक आक्रोश आहे, मूक शांततेचा आक्रोश आहे। आणि यासाठी आज या कुलकर्णी दाम्पत्य जे काम करतंय आपण पाहिलं की संपूर्ण महाराष्ट्राने त्याची दखल घेतलेली आहे आणि या ठिकाणी त्यांचे जे सर्व सहकारी आहेत अतिशय भावनेने ती व्यक्त करता येत नाही अशा भावनेने डिवोशन ज्याला म्हणतो, डिवोशनने हे सर्व काम करतात ते। या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं। या संघटनेसाठी अशा कार्यासाठी जे काही सहकार्य इथून पुढे करणं शक्य आहे ती मग करल। महाले सर मुळातच ती जी संवेदनशीलता आहे ती त्यांच्याकडे पहिल्यापासून आहे। त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे कॉलेजला लागले तेव्हापासून मी त्यांना पाहतो, सामाजिक जाणीव आणि भान असणारा हा मनुष्य आहे आणि त्यामुळेच ते हे सर्व निर्णय घेऊ शकले, आपल्या सहकाऱ्यांना त्यासाठी उद्युक्त करू शकले। त्याबद्दल सर्वांच्या वतीने निश्चित ते धन्यवादास पात्र आहे। त्यांना ते पटणार नाही, त्यांनी सहकार्याची भावना अतिशय योग्य शब्द वापरलेला आहे। धन्यवाद। आपल्या सगळ्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे या कार्यक्रमातून किंवा एक किराणा दिल्यानं तुमच्या आयुष्याचा प्रश्न सुटणार नाही याची सर्वांना कल्पना आहे।
पण माझं असं निरीक्षण आहे की या सणाच्या काळामध्ये एकल महिलांना खूप एकटं वाटत असतं. विदर्भातल्या आत्महत्या केलेल्या एका शेतकऱ्याची बायको असं म्हणाली होती की सण कधी येऊच नाही असं मला वाटतं. याचं कारण इतर दिवशीचं दुःख हे आम्ही आमचं पेलत असतो, पण जेव्हा सण येतो तेव्हा ती पोरं फटाके मागतात, ती पोरं गोडधोड मागतात, त्या पोरांना इतरांचे कपडे पाहिल्यानंतर ते कपडे मागतात, कारण त्या लेकरांना काही कळत नसतं. आणि अशा वेळी नवऱ्याची येणारी घुसमट आठवण आणि दुसरीकडे मुलांचे आपण हट्ट पुरू शकत नाही, मुलांना आपण मदत करू शकत नाही ही भावना आणि त्याच्यातही नातेवाईकांचं वागणं याच्यातून अधिक एकटेपणा वाटायला लागतो. मला असं वाटतं की या आजच्या कार्यक्रमातून किमान अशा दुःखामध्ये सुद्धा सगळं जग आनंद साजरा करत असताना तुम्ही एकट्या नाहीत, तर किमान तुमच्या मुलाबाळांच्यासाठी सुद्धा तुम्ही जे काही करता आहात तर त्याच्यामध्ये आम्ही पण तुमच्या कुटुंबाचा भाग आहोत, ही इतकी छोटी भावना ही या कार्यक्रमामागची आहे. आणि त्यासाठी महाले सरांचं मला विशेष कौतुक वाटतं की या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि या सगळ्यांनी जो प्रतिसाद दिला त्याच्यामुळं किमान या दुःखामध्ये आम्ही तुमचं दुःख कायमचं दूर करू शकणार नाही, पण किमान तुम्ही एकटे नाही तर या सणाच्या आनंदामध्ये आपण ज्यावेळी म्हणतो सर्वांना आनंद मिळावा तर त्या आनंदामध्ये आम्ही तुमच्या बरोबर आहोत ही भावना मला जास्त महत्वाची वाटते. आणि त्यामुळं वस्तू किती दिल्या काय दिल्या याच्यापेक्षा सुद्धा हे जोडलं जाणं आणि एकत्र असणं हे त्याच्यातलं मला जास्त महत्वाचं वाटतं आणि म्हणून हा कार्यक्रम मला महत्वाचा वाटतो. त्याचबरोबर हे सगळे समाजातले सगळे मान्यवर आज या कार्यक्रमाला आले, याच्यामधून सुद्धा या कार्यक्रमाचं कौतुक करणं हा एक भाग आहे, पण या प्रश्नाबरोबर आम्ही आहोत हा भाग त्यातला मला जास्त महत्वाचा वाटतो. कारण एकल महिलांचे प्रश्न हे फक्त किराणा देऊन किंवा संजय गांधीचं पेन्शन तुम्हाला देऊन हा प्रश्न सुटणार नाहीये, तर तुमच्यावरचे अनेक प्रकारचे आघात आहेत. म्हणजे गावामध्ये सुरक्षितपणे जगणं म्हणजे या कार्यक्रमातून एक मेसेज जातो की गावामध्ये एकट्या बाईकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो तर ही एकटी आहे, तर असे न पाहता हिच्या मागे समाजातले तालुक्यातले सगळे मान्यवर आहेत, सगळे प्रमुख लोक आहेत, सगळ्या प्रमुख संघटना आहेत, याच्यामधून सुद्धा त्या गावात त्या महिलेला एक सुरक्षितता मिळते, त्या गावामध्ये एक प्रकारचा सन्मान त्या महिलांना मिळतो, हा त्यातला एक मला महत्वाचा भाग वाटतो. आणि रोजगार मिळवून देणं हे इथून पुढचं आमचं सर्वांचं उद्दिष्ट आहे. यासाठी या समाजातल्या सगळ्या मान्यवरांची मदत होणार आहे. माले सरांचा आता सहकारामध्ये अभ्यास आहे. आमचे पतपेढीचे पण इथे संचालक आहेत, तर मी यांना अशी विनंती करेन की या महिलांसाठी काही कर्जाची योजना आपण करू शकू का. विशेषतः शिवाजी यांना पण विनंती करेन की जिल्हा बँकेच्या माध्यमातून आपल्याला पाठपुरावा करून बँकांकडे पैसे पडलेले आहेत, कर्ज घेत नाही, एकीकडे बँकांची तक्रार आहे आणि दुसरीकडे मात्र एकल महिलांना कर्ज मिळत नाहीत, तर मोठमोठे उद्योगपती लाखोचे कोट्यावधीचे कर्ज बुडून देशाबाहेर जात असताना आम्ही एकल महिला कर्ज फेडेल की नाही याची काळजी करत बसतो. मला असं वाटतं या महिलांची फार अपेक्षा नाही. आमच्या राजगुरुबाईंनी स्टँडवर स्टॉल टाकलेला आहे, काय भांडवल आहे त्याला, पण एवढ्या छोट्या भांडवलामध्ये आज त्या बाई हे करतात, हे जे फुलं आहे त्याला काय भांडवल आहे. तर या महिलांची अपेक्षा मोजून 1 लाखाची, फक्त 1 लाख 2 लाखाचं कर्ज यांना द्या. आणि महिलांसोबत काम करताना या महिलांचा एक महत्वाचा दृष्टिकोन मला लक्षात आला की महिलांना दयेवर जगायला आवडत नाही. म्हणजे 10वा किंवा 12वा झाल्यानंतर त्या माहेरी राहतील, पण परत आपल्या गावामध्ये येऊन भांडे घासतील, छोटी झोपडी टाकतील, पण त्या भावाच्या आणि वडिलांच्या दयेवर जागायला नाकारतात. हे मला महिलांचं सगळ्यात मोठं सामर्थ्य वाटतं. आणि म्हणून आमच्या महिला कष्ट करायला तयार आहेत. त्यांना फक्त आधाराची गरज आहे, भांडवलाची गरज आहे, उद्योगाची ट्रेनिंगची गरज आहे आणि मार्केटची गरज आहे. त्यासाठी मला असं वाटतं की आपण सगळेजण इथून पुढे काम करू. आणि एक सांस्कृतिक मान्यता जी असते की सणासुदीच्या दिवसांमध्ये आमच्या महिलांना नेहमी आवेरलं जातं, सौभाष्ण सौभाग्यवती याचं कौतुक केलं जातं, पण दिवाळीच्या दिवशी आम्ही सौभाग्यवतींची आठवण करण्यापेक्षा आमच्या विधवा महिलांची आणि एकल महिलांची आठवण करतो. हे मला सगळ्यात महत्वाचं वाटतं. आणि म्हणून समाजामध्ये इथून पुढच्या प्रत्येक आम्ही गणपतीची आरती सुद्धा अनेक मंडळांमध्ये एकल महिलांच्या हस्ते केली, नवरात्रामध्ये यांची ओटी भरली, तसंच दिवाळीमध्ये सुद्धा आम्ही लक्ष्मीपूजन करण्याऐवजी या महिलांचं पूजन करू, कारण याच खऱ्या अर्थाने समाजाच्या लक्ष्मी आहेत, कारण याच खऱ्या अर्थाने पुढच्या काळामध्ये संपत्ती निर्माण करणार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की समाजाने आवेरलेलं हे जे आहे या महिलांना सन्मान देणं हा त्यातला एक भाग या कार्यक्रमातला आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्या मान्यवरांचं काम पुन्हा महत्वाचं मानतो. आणि या महिलांना सामाजिक सन्मान मिळवून देणं आणि रोजगार मिळवून देणं यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया. कोरोना आपल्या साऊ एकल महिला समितीच्या वतीनं मी माले सर आणि या सर्व सहयोगी संस्थांचं आणि उपस्थित राहिलेल्या सगळ्या मान्यवरांचं आमच्या वतीनं आभार मानतो आणि थांबतो. माझ्याकडे प्रतिमाताई आणि त्यांच्या कार्यकर्त्या संगीता साळवे, सुनील शेळके वगैरे ही मंडळी आली माझ्याकडे. आणि आता खरे तर हे माझंच काम आहे, त्यामुळे मला यात वेगळं असं काही नव्हतं.
नकार घेण्याचा प्रश्नच नव्हता आणि होकार देण्यातही काही आडकाठी नव्हती, कारण हे माझं काम होतं. प्रतिमाताईंनी दाता, मदत वगैरे असे शब्द वापरले. खरे तर या शब्दांमध्ये उपकाराची भावना आहे आणि उपकार हे त्यांच्यावर केले जातात जे असहाय आहे, असमर्थ आहेत, अबला आहेत. मी यापैकी तुम्हाला काहीच मानत नाही. ना तुम्ही असमर्थ आहात, ना तुम्ही अबला आहात. त्यामुळे मी दाताही नाही आणि ही मदतही नाही, हे फक्त सहकार्य आहे. सहकार्य हे त्याला केलं जातं किंवा सहकार्य हा शब्द बरोबरीचं नातं जोडतो, म्हणून हे फक्त सहकार्य आहे. भगिनींनो, तुमचं हे दुःख शब्दांच्या पलीकडचं आहे. निशब्द शांततेचा हा आक्रोश आहे. हा आक्रोश ऐकण्यासाठी कानाची गरज नसते, तो ऐकण्यासाठी हृदयाची गरज असते. असं हृदय हेरमजी आणि प्रतिमाताई या दोघांच्या ठिकाणी होतं आणि म्हणून मला असं वाटतं की हे तुम्हाला सहकार्य करण्याची संधी ही मला आणि माझ्या या सर्व विविध संस्थांच्या कारभाऱ्यांना मिळालेली आहे. या सर्व कारभाऱ्यांनाही मी धन्यवाद देईन आणि अर्थातच हेरम सर आणि प्रतिमाताई या दाम्पत्याने हा जो काही वसा घेतलेला आहे यामध्ये मी सदोदित तुमच्या बरोबर आहे, या परिवारातला आहे असं तुम्ही ठामपणे समजा. ही संधी एक प्रकारची मला तुम्ही दिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय हिंद. संस्था असेल, प्रतिष्ठान असेल, शिक्षण संस्था असेल, यांच्या रूपाने आम्हाला एक दाता मिळाला. ललित सरांनी यासाठी फॉलोअप घेतला आणि महाले सरांनी सांगितलं की आमच्या वतीने आम्ही 50 महिलांना किराणा देतो, एकल महिलांना. आणि आम्हाला खूप छान वाटलं ते आणि अशा पद्धतीने आजच्या कार्यक्रमाचं आपण नियोजन केलं.